नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. क्लस्टर पुनर्विकास योजनेवर उपमुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय. शालेय बसेसची 60% तपासणी पूर्ण आणि ठाणे महापालिका मुख्यालयातील विभागाला लागली आग. ठाणे शहरातील रखडलेल्या क्लस्टर पुनर्विकास योजनेला अखेर वेग देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला. वागळे इस्टेट, किसन नगर आणि कोपरी येथील क्लस्टर प्रकल्प महाप्रीतकडून MSRDCकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश देत प्रकल्पाची कायदेशीर प्रक्रिया तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश दिलेत. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या आढावा बैठकीत शिंदे यांनी ठाणे क्लस्टर योजनेला गती देण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेत. ठाणे MIDCची सुमारे 60.85 हेक्टर जमीन क्लस्टर पुनर्वसनासाठी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून यासाठी MIDC, उद्योग विभाग आणि ठाणे महापालिकेदरम्यान त्रिपक्षीय करार केला जाणार आहे. शिंदे यांनी ठाणे समूह विकास प्रकल्प हा देशातील पहिला आणि सर्वात मोठा समूह पुनर्विकास प्रकल्प असल्याचं सांगत हा केवळ इमारतीचा पुनर्विकास नसून नागरिकांना सुरक्षित, आधुनिक आणि हक्काचं घर देणारा, जीवनमान उंचावणारा प्रकल्प असल्याचं स्पष्ट केलंय. ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, MIDC क्षेत्रातील क्लस्टर योजनांना अपेक्षित गती मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत या सर्व प्रकल्पांना व्हायटल पब्लिक हाऊसिंग प्रोजेक्ट घोषित करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासकीय मंजुरी आणि अंमलबजावणी प्रक्रियेला वेग मिळण्याची शक्यता आहे. धोकादायक आणि जीर्ण इमारतींमध्ये जीव धोक्यात घालून राहणाऱ्या हजारो कुटुंबियांचं पुनर्वसन जलद गतीनं व्हावं यासाठी ट्रान्झिट सदनिकांच्या उभारणीला प्राधान्य देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या ठाणे क्लस्टर योजनेला नवं बळ मिळणार असून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो नागरिकांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक अधिकाधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं राज्य शासनानं आखून दिलेल्या नियमावलीनुसार स्कूल बसेसची तपासणी दरवर्षी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून करण्यात येते. यंदा आतापर्यंत 60% बसेसची तपासणी पूर्ण झाल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन सूत्रांनी दिली. तर विद्यार्थी प्रवासी वाहतुकीची परवानगी फक्त शाळेनं अधिकृत परवाना घेतलेल्या बसेसनाच देण्यात आली असून रिक्षातील विद्यार्थी प्रवासी वाहतूक पूर्णतः अनधिकृत असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. शालेय विद्यार्थी वाहतुकीतील वाहन वाहतुकीबाबत स्वतंत्र धोरण राज्य शासनानं आखून नियमावली लागू केली आहे. बसमध्ये विद्यार्थ्याचं नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, रक्तगट, विद्यार्थ्याचे थांबे इत्यादींची माहिती ठेवणं बंधनकारक करण्यात आले. शालेय वाहनासोबत शालेय प्रशासन, कंत्राटदारांनी विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी सहाय्यकाची नेमणूक करणं बंधनकारक आहे. ठाण्यात सुमारे 2,500 अधिकृत स्कूल बसेस असून त्यापैकी 60% स्कूल बसेसची तपासणी पूर्ण झाली असून या बसेसना फिटनेस सर्टिफिकेट देण्यात आलंय. तर या बसेसमध्ये महिला अटेंडन्स असाव्यात असं देखील बंधनकारक करण्यात आलंय. तसंच या बसेसनी प्रति तास 40 किलोमीटरचा वेग ओलांडू नये असं बंधनकारकही करण्यात आलं आहे. ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील शहर विकास विभागामध्ये सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास किरकोळ आग लागल्याची घटना घडली होती. मात्र प्रसंगावधान राखत सुरक्षा रक्षक, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या तत्परतेमुळे आग त्वरित आटोक्यात आणण्यात आली. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती पालिकेनं दिली. प्राथमिक माहितीनुसार या विभागात बसवण्यात आलेल्या स्मोक अलार्म प्रणालीचा आवाज ऐकताच सुरक्षा रक्षकांनी तात्काळ शहर विकास विभागाकडे धाव घेतली. तिथे धूर दिसून आल्यानंतर अग्निशमन यंत्रांच्या सहाय्यानं आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. यावेळेला विभागाचा वीज पुरवठा बंद करून अग्निशमन दल आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन पथकाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी तसंच आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झालं. या आगीत संगणकाचा UPS आणि काही संगणक तसंच काही कागदपत्रांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तथापि पालिकेची ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित असल्यानं बहुतांश कागदपत्र पुन्हा उपलब्ध होऊ शकणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. तसंच कार्यालयातील अन्य महत्त्वाची कागदपत्र सुरक्षित असून त्यांचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. आगीचं कारण आणि नेमके किती नुकसान झाले याबाबत तपास सुरू असून संबंधित माहिती संकलित करण्यात येते. दरम्यान आग नियंत्रणात आल्यानंतर परिसराची स्वच्छता करून शहर विकास विभागाचं कामकाज पूर्ववत सुरू करण्यात आलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाला लागलेली आग ही खरंच लागली होती की लावली होती
असा सवाल करून जळालेल्या फाईल्सचं ऑडिट करण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे. ठाणे महापालिकेच्या 4थ्या मजल्यावर असलेल्या शहर विकास विभागातील एका दालनाला पहाटे आग लागली. या ठिकाणी मनोज प्रधान आणि नगरसेवक यासिन कुरेश यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. प्रधान म्हणाले की ठाणे महानगरपालिकेतील सर्वाधिक वादग्रस्त असलेला विभाग म्हणजे शहर विकास. या विभागाला साधारणपणे 10 वर्षापूर्वी देखील आग लागली होती. त्यानंतर या विभागाच्या कक्षाचं नूतनीकरण करण्यात आलं. 26 एप्रिल रोजी मुंब्रा येथील जुन्या प्रभाग समितीला लागलेल्या आगीत जुने दस्तऐवज जळून खाक झाले होते. आता पुन्हा आग लागली आहे. ही आग लागली होती की लावली होती हा संशय निर्माण होतोय. त्यामुळे आगीची त्रयस्थांमार्फत चौकशी करावी. ज्या फाईल्स जळाल्या आहेत त्यांचं ऑडिट करण्यात यावं. पालिकेच्या सर्व वास्तूंचंही फायर ऑडिट करावं अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. दरम्यान या संदर्भात आयुक्तांशी बंद खोलीत चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही. महासभेत आमचे नगरसेवक यावर आवाज उठवतीलच असंही मनोज प्रधान म्हणाले. म्हटलं ते काय तेच मी सांगितलं की कुठल्या फाईल जळाल्यात आणि खरंच जळाल्यात का त्या नुसत्याच गहाळ झाल्यात का त्यांच्याबद्दल संशयाचं वातावरण आहे म्हणून त्या फाईली आता उपलब्ध होत नाहीयेत. या सगळ्याचा विचार व्हावा आणि त्याच्याबद्दल नक्कीच एक कमिटी समिती स्थापन करून त्याच्यावर चर्चा करू. आयुक्तांशी काय चर्चा करणार का शहर विकास संदर्भात असेल इतर ठाणे शहरातील देखील अनेक ठिकाणी असे देखील मी तुम्हाला सांगू का गावदेवी मार्केटमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आग लागली. साहेब असं आहे की सर्वात भ्रष्ट जर कुठलं डिपार्टमेंट या महानगरपालिकेत असेल तर ते शहर विकास आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने चर्चा तर या महानगरपालिकेत झालीच पाहिजे. पण महासभेमध्ये चर्चा होऊ शकत नाही. आमचे नगरसेवक बिचारे सकाळपासून येऊन बसतात, प्रामुख्याने विषय मांडतात, पण त्याची चर्चा कधी होताना दिसतच नाही. मंजूर 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 असं करत 300 प्रकरणं क्लिअर होतात. त्यामुळे कुठेतरी ठाण्याच्या नागरिकांना विचार करायची वेळ आलेली आहे. तुम्ही जसं चर्चा करायचं म्हणता तर आमचं म्हणणं आहे की आयुक्तांच्या बंद कार्यालयात का चर्चा करायची, महासभेत चर्चा होऊन दे आणि ती चर्चा लाईव्ह कव्हरेज तुमच्या सगळ्यांच्या मार्फत होऊन दे. ठाणे शहरातल्या नागरिकांना कळून दे की कसा कारभार या महानगरपालिकेत चालू आहे. गावदेवी परिसर सबरी चोरी करणारे आणि बस प्रवासादरम्यान प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी करणाऱ्या गँगला गुन्हे शाखा घटक 1नं अटक केली आहे. 53,34,100 रुपये किमतीचे 32 तोळे सोन्याचे दागिने, 5 मोटारसायकली, 1 अग्निशस्त्र, 1 जिवंत काडतूस, 1 धारदार चाकू हस्तगत करत 2 पुरुष आणि 2 महिला आरोपींना गुन्हे शाखा युनिट 1नं अटक केली आहे. ठाणे परिसरात जबरी चोरी आणि प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंच्या चोरीच्या घटनेत वाढ झाल्यानं पोलीस सहआयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाट आणि त्यांच्या पथकानं अहोरात्र प्रयत्न करून कौसामुंब्रा येथील आरोपी सौद सिराज खान, कळवा पूर्व ठाणे येथील स्वप्नील माधवानी यांना अटक केली आहे. तर मुलुंड वडारवाडा येथील महिला आरोपी संगीता पिटकर आणि गव्हाण मुलुंड येथील संगीता पिटकर यांना अटक करण्यात आली आहे. यांच्याकडून 52,34,100 रुपये किमतीचे 32 तोळे सोन्याचे दागिने, 5 मोटारसायकल, 5 अग्निशस्त्र, 1 जिवंत काडतूस, 1 धारदार चाकू हस्तगत करण्यात आला असून त्यांच्याकडून ठाणे, नवी मुंबई, पुणे पोलीस आयुक्तालयात केलेले 24 गुन्हे उघडकीस आलेत. या आरोपीमध्ये सौद खान याच्या विरुद्ध MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली होती, परंतु आरोपी येत नसल्यानं त्याच्या विरुद्ध न्यायालयानं प्रोक्लेमेशन ऑर्डर काढली होती. आरोपींनी ठाणे आयुक्तालयाबरोबर नवी मुंबई आणि इतर ठिकाणी सुद्धा काही गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 1ची टीम करत आहे. महिला पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. कशी याची मोड होती? महिला 2 आरोपी आहेत. या बस स्टँड परिसर असेल किंवा इतर मार्केटच्या परिसरामध्ये बॅगमधील सोन्या चांदीचे दागिने असतील, मोबाईल असेल किंवा इतर मौल्यवान वस्तूंची चोरी करायची. तर कशा प्रकारे टार्गेट सेट करायचे आणि कशी म्हणजे टार्गेट असायचा आणि कशी मोडस होते? हे जे सईद खान आणि स्वप्नील माधवानी आहेत हे जबरी चोरी करत होते, चेन स्नॅचिंग आणि मोबाईल स्नॅचिंग. त्याचबरोबर संगीता पिटकर आणि सुरेखा गायकवाड या गर्दीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन त्यामध्ये चोरी करत होते. स्वतंत्र आहेत. दोन्ही वेगवेगळे आरोपींचे गट आहेत. अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अजून देखील काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
या आरोपीनं पुरी चोरी, जबरी चोरी, त्याचबरोबर मारामारी, खून, खुनाचा प्रयत्न असे 12 आणि 10 गुन्हे स्वप्नील आणि सईद खानवर दाखल आहेत. त्यामध्ये त्यांनी यापूर्वी चाकू, त्याचबरोबर इतर शस्त्रांचा देखील वापर केलेला आहे. त्यांच्याकडून हा अग्निशस्त्र फायरआर्म जप्त करण्यात आला. आरोपीचा बॅकग्राऊंड काय आहे? सईद खानवर एकूण 12 गुन्हे दाखल आहेत यापूर्वीचे. चोरी, जबरी चोरी, मारामारी, खुनाचा प्रयत्न आणि स्वप्नील माधवानीवर 10 अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. तर इंग्लिश शॉर्ट ठीक आहे, हिंदीमध्ये. सर त्या दोन